रस्त्याच्या मागणीसाठी लोहा तालुक्यातील वागदरवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे। आपण सध्या आहोत वागदरवाडी येथे। आपण पाहू शकतो की यावेळेचं जे उपोषण आहे त्यांनी अनोख्या पद्धतीने उपोषण सुरू केलेलं आहे। मागच्या वेळेस त्यांनी जवळपास 12 दिवस आमरण उपोषण केलं होतं। रस्त्याची मागणी त्यांची अनेक वर्षापासून आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की 2 जणांनी जे या चितेवर स्वतःची चिता रचून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत जे आंदोलक आहेत ते उपोषणकर्ते आहेत ते आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूयात। काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्ही उपोषणाचा हत्यार उपसले? मी या अगोदर पण उपोषणाला बसलो होतो। मला प्रशासनाने 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला। मी 14 दिवस उपोषण केलं आमर याच ठिकाणी। त्यानंतर प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही आणि कुठलंच काही केलं नाही। मी व्यवस्थितशीर त्यांना निवेदन देऊन पुन्हा 6 दिवस आता या चितेवर बसून 7व्या दिवशी चिता पेटून घेणार आहे। रोडची मागणी जोपर्यंत माझी पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी या मताशी ठाम आहे। निश्चितच दुसरे त्यांचे सहकारी देखील या चितेवर बसून आंदोलन करत आहेत। काय सांगाल? मी रामदास केंद्रे, खरोखरच आम्ही ह्या स्वतः चित्ता रचून आम्ही चितेवर बसलेले आहोत आत्मदहन करण्यासाठी। आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा जो काळ आहे या काळामध्ये आमचं पूर्ण गाव आमच्याशी सहमत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 100% मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि खरोखर आम्ही 7व्या दिवशी आम्हाला जर न्याय मिळाला नसेल तर आम्ही अग्निदेह या ठिकाणी देण्यासाठी सज्ज आहोत। निश्चितच हे जे उपोषणकर्ते आहेत त्यांचा रस्त्याची मागणी जर पूर्ण नाही झाली तर 7व्या दिवशी स्वतःची चिता स्वतः ते पेटून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, वागदरवाडी, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।